तर भाई मी आता इथं आहे पार्किंगमध्ये. तुम्हाला माहीत असेल हे कुठलं पार्किंग आहे, आणि कोणाला माहीत नाही त्यांना सांगतो हे कुठलं पार्किंग आहे. ऑफिसचं पार्किंग आहे. आणि मी चालू करतो गाडी आता. आणि मला बॅकग्राऊंड व्हॉईस खरं तर द्यायला नाही पाहिजे होतं, मला आवडत नाही बॅकग्राऊंड व्हॉईस द्यायला. आणि पण माझं माईक चालीच नाही, पण जाऊ दे म्हणलं ठीक आहे आता चालू करू आपण. आणि जातो आता इकडं जाऊ म्हणा जाऊ इकडनं. तर बाहेर पाऊस आहे का नाही माहीत नाही, मला नव्हता आहे का आपल्याला मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये आले होते. तर निघू. आणि आजचा व्हिडिओ कसा होणार आहे मला पण माहीत नाही, आणि कारण मागच्या व्हिडिओमध्ये पण केलं होतं ते आजचा 11वा व्हिडिओ बनणार आहे आपला. तर हे कसं बनतं काय म्हणते माहीत नाही. आणि माईक पण लावलो, थोडंसं माईक हलालं तर इकडं तिकडं म्हणून जरा साईडला घेतलो गाडी. आणि पण माईक लावलो व्यवस्थितपणे आणि तिथंच ठेवलो समोर, म्हणजे कारण की लावायला येत नव्हतं मला, त्यामुळं समोरच ठेवलो. ठेवलं नंतर निघू म्हणत. आता पाऊस एक ही नाही बाबा चालूच आहे इकडं. हे बघ गाडीवर कसलं डेंजर पोहतून यायला. आणि हे बघ रॉंग साईड का बरं ते यार मला कळत नाही, पण कधी इमर्जन्सी असेल तरच या म्हणतो मी. तर कदाचित कधी यूज नाही खरं तर. आता हे बघा कसं ते रॉंग साईड यार, म्हणजे दुसऱ्यांना पण प्रॉब्लेम आपल्याला पण प्रॉब्लेम, म्हणजे स्वतःला पण होईलच ना प्रॉब्लेम. म्हणून म्हणतो मी येत जाऊ नका रॉंग साईड. आणि हे गणपतीचं पूर्ण चालू झालं आहे विकायचं, आणि लक्ष्मी पण येतात ना त्यामुळं चालू झालं. तर निघू आपण राईड करू. आणि आज जरा काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे, रिॲक्शन वगैरे यायला पाहिजे भारी भारी. तर बघू येतात का नाही माहीत नाही मला पण. आणि करू आता. आजचा 11वा व्हिडिओ आहे तसं जर बघायला गेलं तर. मग हे बघा रस्त्यावरच गाडी थांबवली. बाबू पोलीस पण येते बाबा इकडे. जातो आता. आणि टायर पण थोडं घिसलं आहे माझं, तर बदलायचा टाईम आला आहे, जवळ आला आहे, पण अजून नाही, अजून चालतं थोडं चालवायचं, तिथपर्यंत चालवायचं पूर्ण. आणि हे जार ऐसरक भाई एक मंडप तयार झाला आमचं. बापरे काल परवा नव्हतं, लगेच रातोरात मंडप उभा केला यार. डेंजर आवाज आहे भाई. व्हिडिओ बनवले यार हिने पण, बहुतेक यूट्यूबर आहे असणार आहे, हिने पण बहुतेक यूट्यूबर असणार आहे. माईक लावली तिने थोडंसं, पण कुठलं चॅनल आहे काय माहीत. मी तिला बोलतो थांबा, समोर जाऊन विचारतो तरी पण एकदा बोलती का नाही बघू. म्हणजे बोलेलच कदाचित, तसं असतेच ते जरा फ्री माइंडचे असतेच. विचारतो बहुतेक तर काय म्हणणार नाही भाई, नाहीतर अवघड होईल आपलं. जातो थांब, थोडं फास्ट घेतो गाडी, विचारतो. आणि यूट्यूब चॅनल आहे का नाही. भाई डेंजर तिने बोललेली मला आता, म्हणजे त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे म्हणून. आणि कुठलाही विचारायचं होतं, पण माझं काम पण थोडं अर्जंट होतं म्हणून त्यामुळं जरा फास्ट निघालो. कारण की तिथं काम नाही केलं तर मग ओढून पुढचं परत जरा थोडंसं, म्हणून जरा फास्ट निघालो. परत जर कधी भेटले तर विचारतो त्यांना, म्हणजे कुठलं चॅनल आहे काय वगैरे वगैरे वगैरे. आणि आज पण पाऊस पडते असं वाटायला लागलं मला. पाऊस पडतं असं वातावरण तर आहे, पण ठीक आहे, एवढं पण काय नाही आहे. फास्ट निघतो पहिला, स्पीड 50ची आहे माझी. आणि आवाज यायला आहे कारण की मी बॅकग्राऊंड व्हॉईस द्यायलो म्हणून. आता बॅकग्राऊंड व्हॉईस जर नीट येते का नाही काय. आणि जातो तो फास्ट चाललो होता मी इकडनं. आणि काय बाबा मला पण काय कळे नाही, इकडं फुल सिग्नल लागला आहे. आणि हे काय बघा मी लावलं आहे आता राईट साईडचं इंडिकेटर. मला वाटतं की सरळ जाईल कदाचित, असं वाटतंय तर बाबा, म्हणजे सरळ जाईल असं वाटतंय तर. आणि ह्याने पण बसलेत. आणि आजचा दिवस एवढं हे चाललं आहे ना भाई, म्हणजे काय सांगू एवढं भयानक चाललं आजचा दिवस. आणि कालचं रिॲक्शन एवढे भारी आलं त्यांना. एक रिक्षावाला मला फुल सपोर्ट केला आहे, म्हणजे तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल कदाचित तर. म्हणजे एकदम म्हणजे एकदम भारी केला यार, म्हणजे एकदम सपोर्ट, म्हणजे काय विचारू नको. आणि आत्ताचं पण एक मुलगी आहे ना, तिने पण ब्लॉगर होती, पण कोण चॅनलचं नाव विचारलं नाही, पण ठीक आहे तसं पण का विचारायला पाहिजे तुम्ही थांबून खरं तर. पण मला एवढं वेळ नव्हतं ते, पण त्यांना खरं तर नाव विचारलं पाहिजे होतं. आणि जाऊ दे म्हणलं आता काय पुढं आलो तर झालेलं गोष्टीवर काय. पण मला वाटलं होतं यार आवाज येईल यार माईकमधनं, खरं तर माईक पण लय गद्दार निघाला यार. आता मला माईक घ्यावं लागणार आहे दुसरं, म्हणजे घ्यावं लागणार आहे दुसरं माईक. पण माईकला तेवढे पैसे पण नाही द्यार. आणि मग आता घेतलं तर चांगलंच घेणार, तर माईकच्या नादीच लागत नाही. आणि जसं आपलं पहिलाचे व्हिडिओ आहेत ना तसंच व्हिडिओ करतो. ओके यार हे व्हॉईस क्लिअरच्या नादात ना डबल मला हे करायला लागलं यार, म्हणजे मेहनत करायला लागलं. तर बॅकग्राऊंड व्हॉईस पण द्या, सगळंच करा. तुम्हाला सांगतो कोण मोठं ब्लॉगर करत असेल ना, सगळं सेट करून या. बे निघालतं का काय आता याच्या. तर
एवढं यार इंडिकेटर पण लावत नाही यार खरं तर. आजचं पण आपला दिवस भारी निघाला, थोडं सिग्नल डायरेक्ट निघाला म्हणजे डायरेक्ट हवा असते बाई आपली. कधी कधी हवा होती म्हणा, कधी कधी होत नाही, पण ठीक आहे. तर काय, पण तर माईक घेतल्याशिवाय तर मी राहणारच नाही यार. खरं तर माईक घेणार, तर माईक गरजेचं आहे. आणि तुम्हाला पण मोटो ब्लॉगिंग काय करायचं असेल तर भाई सगळं सेट घेऊन करा, कारण ते वेस्ट पण नाही आहे, काय नाही आहे. मी सांगतो खरं, करायचं असेल तर करा, म्हणजे क्वालिटीमध्ये करा. बघ कसं बघायला लागलं ना त्यांनी मगापासून त्यांनी बघत होते कॅमेराला माझ्या, म्हणजे कॅमेरा चालू आहे ना समोर, जरा माईकचं हे पण लावलेलं मी ते रिसिव्हर, म्हणून त्यामुळे थोडंसं जास्त हे व्हायला. एवढं पळलो भाई या रोडला गाडी, माईक आहे म्हणून सगळं फेल गेलं. हो काय का रॉंग साईड, काय यार खरंच. ठीक आहे, आता इथून आपलं मंजिल जवळ आली, मग तिथं जातो, पहिला काम निपटवतो सगळ्यांचं. म्हणजे आपलं माझं मी कामासाठी आलो होतो ना ते निपटवतो. ब्रिजा ब्रेक मारली बघा अचानक भयानक. ब्रिजा पण भारी दिसायला गाडी. ह्यांची गाड्या एकदम स्वस्त असतात आणि मॉडेल तर कसले डेंजर असतात यार, बापरे बाप. पण सिक्युरिटी थोडी कमी आहे म्हणते तर, पण नेक्साची पण आहेत बऱ्याचपैकी गाड्या भारी भारी. तसे जर बघायला गेलं तर नेक्सा एकदम प्राईममध्ये पडतात म्हणतात, म्हणजे चांगले गाड्यात म्हणतात नेक्साचे खरं तर ठीक आहे, जातो पहिला. आलं आहे आपली मंजिल, मग काम झालं की परत चालू करतो. तर जातो आतमध्ये. हे बघा रस्त्यातच थांबलेत यार, काय यार खरंच. म्हणजे ठीक आहे, तर काय आता कुणाला काय काय बोलू तेच कळत नाही मला पण. तर लावतो रिवर्स गाडी, आमचं ते टाकलो रिवर्स. हे जाऊ दे महाग सारखा हो काका, जाऊ दे. रिवर्स 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 रिवर्स. स्टँड समोर येतो, बघतो समोर घेतो थोडं आता ना. हां आता रिवर्स टाकतो. हे रिवर्स 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 हे झालं. तर लावतो गाडी आणि लगेच काम करून येतो. तर झालं बाई माझं काम सगळं, जे काम आहे रेग्युलर आपलं ते काम झालं आहे HDFCमध्ये. आणि आता इथून निघतो एकदम खतरनाकमध्ये. आणि जरा आतमध्ये जरा काय काय नवीन आणलं म्हणले, आता नवीन काय लावलं म्हणले ते काका मला, अरे बापरे. तर जातो इथून. आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे ना कसं जायचं पलीकडे, सारखं सांगावं लागतं ना त्यांना. सांगतो परत एकदा बघा असं थोडं करून आतमध्ये जायचं. हे काका आपले साईडला घेतले गाडी, झाले मी दुनिया, त्यांना माहीत नव्हतं खरं तर. मी घालतो या साईडला गाडी आता, कारण की आणि थांबलेत गाड्या बघत, आपल्याला थांबता येत नाही, कारण की मला तसे लवकर परत पुढं पण मला काम असते, त्यामुळे घुसतो. असं कसं हळू करत पुढच्यांची पोझिशन बघत निघायचं. जरा इकडं तिकडं पण गडबड करायची ना अजिबात. हे काकाने कसं गडबड केली आता, हे असं गडबड करायची ना. मागच्या गाड्या एकदम सगळे कन्फ्यूज झाले की नाही बघा थांबले, तसं नाही. दुसऱ्यांना पण त्रास द्यायचा नाही आहे खरं तर. आणि निघायचं हळू करत, हे असं घालायचं. पूर्ण रस्ता रिकामा होता, घाला 4-5 गाड्या, किती घालायचं घाला. बघा आता मला दाखवतो किती मग गाड्यात ते, जाऊ दे सोड, दाखवत नाही मी आता. नाहीतर म्हणजे रिकामा रस्ता असल्यावर घालत जावा गाड्या, भरल्या रस्त्यामध्ये घालत जाऊ गाड्या, तेच म्हणायचं मला, बाकीचं काही नाही आहे. आणि आता इथून जातो मस्तपैकी. तर फास्ट पळवत नाही गाडी थोडंसं, म्हणजे आता काम झालं आपले एक, म्हणून फास्ट पळवत नाही गाडी, नाहीतर फास्ट पळवलो असतो. एवढं भारी खतरनाक पळवत नाही गाडी. इथे एक छोटासा प्रॉब्लेम आहे, काय माहिती का, जे लेफ्टला जाणारे असतात ना त्यांना पण रस्ता सोडत नाहीत बहुतेक. त्यांना पण माहीत नसते काय नसते, मला पण काय कळत नाही. मला सिग्नल लागलं की पूर्णच पॅक करून टाकतात, कारण की जे लेफ्टला जाणार आहेत त्यांना तर सोडा यार. हे बापरे, हे रिक्षातनं पूर्वी कसं बघायला बघा, हे बघ हाय केलो आहे ना, आता यांनी पण हाय करेल यार. म्हणजे ते म्हणतात ना किसी का हसणे का, म्हणजे कोणाचं तर हसण्याचं कारण बनावं. 2 जण आले आता रिक्षातून यार, खतरनाक यार, हसायला भारी आता आले एकदम. हे नाही बघ, इंडिकेटर नाही काय नाही, लगेच डायरेक्ट केवढं बघायलाच नाही यार. म्हणजे काय कळी नाही मला. मी हाय करत जाऊ दे म्हणलं तर चला नेट समोर जाऊ आता. आणि पण मस्त होते यार 2 जण, एकदम खुश झाले बघ. काय तर हेल्मेटला कॅमेरा लावला ना, त्यामुळे जास्त बघायला त्यांनी सगळेजण. काय मग कुठला पोरगा आहे काय, म्हणजे खतरनाक यार. पण मस्त झाला आजचा व्हिडिओ खरं. थोडंसं हे पण गेलं दिवस माझं जड. आणि पण हे दोघं बघितलं की जरा चांगला गेला माझा दिवस, एकदम फुल बारो. एक साईडला जिओ, राईट साईडला पहिला वेस्ट साईड होतो तिकडं खरं तर, आता जिओ एकदम फुल स्पीड गाडी पळवतो. कारण आवाज आता क्लिअर कट आहे, वाऱ्याचा आवाज जराच येणार आहे. 57 स्पीड. आणि एवढ्या स्पीडने खरं गाडी चालवायची नाही आहे, मी पण चालवत नाही आहे, कारण की तेवढी नॉर्मल स्पीड आहे. आता इथं एक आहे कार, तर लागलं सिग्नल आहे बाई. आणि बघायला बघ हेल्मेटला नाही बघायला ते बघ, खरंच हेल्मेटला कॅमेरा आहे ना, त्यामुळं सगळं बघते. आणि मलाही मध्ये होतं असं थोडंसं, कारण कंटिन्यू बोलतो ना, त्यामुळे तसं होतंच ते. आता काय, तर मोठं ब्लॉगर आहे म्हणजे बोलायची सवय पाहिजेच. पकडले ट्रॅफिक पोलीस. आता सिग्नल बंद झालं होतं,
पण ट्रॅक्टरमुळं बसं बंद झालं होतं पण ओव्हरटेक केलो आणि असं करत जाऊ नका खरं तर ओव्हरटेक, कारण की गडबडमध्ये काय तर दुसरं कारण व्हायचं अजून, तर करत जाऊ नका. आणि स्वतः म्हणजे मी तर केलो दुसऱ्यांना सांगायलो का, पण मी थोडंसं बघितलं यार, आता परत करत नाही, आता जाऊ सोडून जास्त काय बोलत नाही. हे काका विचारले मला यूट्यूब म्हणजे त्यांना हे करायला होतं, सांगत होतो की यूट्यूब वगैरे आहे म्हणून. माझा आवाज मला जरा लय हे झालं यार, म्हणजे आवाज येत नव्हता. सांगितलं त्यांना आता, पण भाई सपोर्ट केल्यावर एवढं भारी वाटतंय काय पण म्हण. यूट्यूबमध्ये येतं हो, यूट्यूबमध्ये ठीक आहे, तर काय विषय. साईडला या म्हणलं पहिलं त्यांना, म्हणजे बोलू आपण, साईडला या म्हणलं, कारण की माझा आवाज येत नव्हता त्यांना पण काही कळत नव्हतं खरं तर. त्याने म्हणले की मग नाव वगैरे विचारत होते, सांगितलं आणि मग मोबाईल द्या म्हणलं त्यांना, कारण की आय डी दे म्हणले त्यांनी माझे, म्हणजे व्हिडिओ कसं बघायचं वगैरे. मी सांगत होतो त्यांना आय डी, त्यांचा मोबाईल घेतलो आणि दिलो माझी आय डी. भाई कसलं डेंजर हा, माझं नाव सर्च करायला होतं यूट्यूबमध्ये, ह्यांचं दिसे नाही मला, जरा थोडंसं ब्राईटनेस कमी होती आणि बघत होतो नाव जरा सर्च करायला तो तेवढ्यात मी अजून आसपासचे अजून बघत होते भाई, डेंजर म्हणजे. पण असं कोण तर आवडून जरा विचारलं वगैरे तर भारी वाटतं यार खरंच, म्हणजे केवढं भारी वाटतं यार, म्हणजे सपोर्ट पण भेटते आणि सगळंच होते. त्यांना हे आयडिया पण सांगत पण होतो मी, आणि मग सांगितलं व्हिडिओ कधी पडणार वगैरे काय म्हणले. म्हणलं उद्या परवा पडेल कदाचित आणि येऊन जाईल, कारण की आता हे असं असतं बघा, एडिटिंग वगैरे करायचं आहे आणि आवाज नाही आला तर व्हॉईस वगैरे द्यायचं आहे. मी सांगत होते यार असं तसं, म्हणजे किका भैया त्यांचे कोणतरी होते, हे असं दुगाने आडनाव होतं त्यांचं पण आडनाव दुगानेच होतं. मी म्हणलो किका भैया माझा पण मित्रच आहे, त्यांना सांगितलं मी, कारण की मी तिकडेच राहतो ना, त्यामुळे त्यांना सांगत होतो. मग ठीक आहे म्हणलो, निघतो म्हणलो आता, कारण की अजून एक बँकेला जायचं आहे मला पुढचं, बँक ऑफ इंडियाला पण सपोर्ट यार कोणतं असं विचारलं ना मला लय भारी वाटतं, म्हणजे कुणाला पण भारी वाटणारच यार. म्हणजे काका भारी बोलले माझ्यासोबत, चांगलं बोलले. चला मग माझा आजचा व्हिडिओ इथंच संपतो आणि सगळ्यांना माझ्याकडून नमस्ते एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो. जय महाराष्ट्र. भेटू आता. हे गर्दी पहिला क्रॉस करतो, लागले बघ सगळे थांबले, सगळ्यांचं धन्यवाद थांबल्याबद्दल. आणि आता जाऊ आपल्या पार्किंगमध्ये शिस्तीत, आणि शिस्तीत जाऊ इकडं राईट साईडला. चला भेटतो मग, बाय.